जय संविधान। मी स्वाती गायकवाड आहे, आझाद समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। त्या आंदोलनाचा उद्देश असा आहे की महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलाच्या पदावर काम करणारा जो अधिकारी आहे त्याने नवनाथ भगवान वायकर हे त्या समाजाचं नाव आहे। त्यांनी खराडी या ठिकाणी सर्वे नंबर 56 मध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थी व त्या ठिकाणी कारवाई होण्यासाठी आम्ही इथे आंदोलन करत आहोत। बरं, तुम्हाला असं म्हणायचं का की महानगरपालिकेचा एक अधिकारी आहे आणि त्यानं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, त्याने त्याच्या स्वतःचं आहे ते स्वतःचं हॉटेल आहे ते। बरं, आणि त्यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा उचललेला आहे। बरं, मग तुम्ही तक्रार कुठे कुठे केली आतापर्यंत? आता आम्ही महानगरपालिकेला तक्रार केलेली आहे आणि आता जर महानगरपालिकेने जर आम्हाला काय बेनिफिट त्यातनं झालं नाही, आमचं कसं आहे नामानूद करायचं ते बिल्डिंग आहे ना भुईसपाट करून टाकायची। एका उच्च पदाच्या अधिकाऱ्याला हे सगळ्या गोष्टी शोभत नाहीये। त्या संदर्भात आता राजेंद्र साहेब भोसले आहेत, त्यांना मागच्या वेळेस निवेदन दिलं आम्ही, त्यांनी कारवाईचं देखील नोटीस काढलेलं त्या लोकांना, परंतु कारवाई झाली नाही। तुमच्याकडे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत? हो, डॉक्युमेंट्स आहेत, ते अनधिकृत आहे याची सुद्धा तुमच्याकडे पुरावा आहे? सर्व फोटो वगैरे सगळे आहेत सर्व। बरं, मीडियावर सांगा, तुम्ही मीडियाला हे शेअर करायला तयार आहात का? नाही, मीडियाला शेअर करणार नाही? नाही, डॉक्युमेंट शेअर करणार नाही? नाहीच। मग या बाईटचा काही उपयोग नाही होणार मॅडम? कसं सांगणार? ठीक आहे ना, तुम्ही शेअर करणार नाही तुमचे पुरावे? नाही, मीडियाला नाही शेअर करणार। मग मीडियाला नाही शेअर करणार। बरं, मीडियाला शेअर न करण्याचं कारण काय ताई? तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे का? माझा लोकशाहीवरच विश्वास उठलेला आहे। नाही, पण आता तुम्ही लोकशाही पद्धतीने बसलेलो ते कशासाठी बसलो ते तर बघा तुम्ही। नाही, माझ्या सांगू शकता मी का आलो माहितीये का की ते पुरावे आपल्याला लोकांना दाखवायचे, लोकांचा भरोसा बसला पाहिजे की नाही, तुम्हाला सगळा सपोर्ट मिळेल। पण तुम्ही म्हणता मीडियाला, म्हणजे मी म्हणतो ना की आमचा एकदा अनुभव बघून घ्या, मी मीडिया फक्त नाही आहे, मी तुमचं म्हणणं राजेंद्र हे ना भोसलेंना सुद्धा, डॉक्टर राजेंद्र भोसले, तर त्यांच्यापर्यंत आजच त्यांचा दिवस असतो, सोमवार आणि गुरुवार। माझं स्वतःचं असं व्यक्तिगत मत आहे की डॉक्टर राजेंद्र भोसले जर तुम्ही त्यांना चूक दाखवून दिली महानगरपालिकेची, त्याच्यावर ते कारवाई करून त्याच्या मागं लागतात। आज सकाळीच एक कारवाई झालेली फार मोठी, तर तुम्ही जर आंदोलन बसलाय, तुम्ही खरे आहात, तुम्ही त्याच्याविरुद्ध एवढं अगदी हे सांगितलेलं आहे, त्याच्याविरुद्ध तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे ना ताई? साहेब, आम्ही बिना पुराव्याचे बसलोय का? आम्हाला आमची भीती नाहीये नाही, म्हणून मी म्हटलं की तुम्ही मीडियावर, म्हणजे आम्ही काय दाखवणार ताई की या ताई आमच्या मीडियावर बोललेले आहेत, तर हे कागदपत्र त्यांच्याकडे आहे? ती तुमची मर्जी, तुम्ही काय मीडियावर दाखवणार आहे। परंतु माझा जो आहे ना सध्या माझा सर्वांवरच भरोसा उठलेला आहे। आम्हाला जर रस्त्यावर बसायचं असेल, महिला असून, मग किती शोकांतिक आहे हो। कारवाई झाली पाहिजे। कोणाचे किती लागे बांधेत आमच्याकडे सर्व निश्चित पुरावे आहेत, ते पुरावे सादर करणार आहे आम्ही। दुपारनंतर वेळ घेतलेला आहे। तुमचे अर्ज तर शेअर करू शकाल तुम्ही? अर्ज शेअर करू शकता की नाही? ते कॉमन आहे। अर्ज शेअर करेल ना आम्ही। मग अर्ज शेअर करा आणि मग ते तर आम्ही टाकू आणि आम्ही त्याच्यामध्ये असं मेन्शन करू की तुम्हाला पुरावे हवे असलेले ह्यांच्याकडे सगळे आहेत, पुरावे तुमच्याकडे आहेत, एवढं तर मान्य आहे ना? आणि मग एकदा आमचा अनुभव घ्या। आम्ही कसं माहिती आहे का, आमचा त्यात काही बेनिफिट नसतो, आम्ही ते तुमची तक्रार अर्ज शेअर करायचे असेल तर ते सगळे नाही, मी पुरावे नाही। आता तुम्ही इथं ना कसं मध्ये इथं तुम्ही सगळं तर लिहू शकत नाही, मी तुम्हाला एक अगोदर तुमचं हे करतो, आपण एक कम्प्लीट करूया। तुम्ही वाटलंच तर तुम्हाला तुमचे म्हणजे जरा विचार थोडेसे वेगळे आहेत, मला वाटलं तर TV10 आहे ना, TV10ला तुम्ही विनंती करू शकता की आमचं हे म्हणणं लोकांपर्यंत पोहोचावं, संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवावं। तर आमचं म्हणणं असं आहे की तुमच्या ह्या TV10च्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रसार झाला पाहिजे आणि आमचं म्हणणं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। जसं ना साहेब असतील, राजेंद्र साहेब भोसले, यांच्यापर्यंत आमचं म्हणणं हे पोहोचवा, अन्यथा आम्ही हे आता शिकतर धरणं आंदोलन आहे आमचं। यापुढे जर आमच्यासारखे मागण्या झाले नाही, आमच्या मनासारख्या, तर आम्ही येत्या काळामध्ये आमरण उपोषण करणार ह्याच गेट समोरी। अन्यथा साहेबांची गाडी देखील अडवण्यात येणार आहे, आयुक्त साहेबांची। बस एवढंच बोलेल। जय भीम, जय महाराष्ट्र।
काय झालं ताई, तुम्ही आयुक्तांना भेटला होता, हो. काय म्हणले आयुक्त? आयुक्तांनी त्यांना आहे ना हां काय कारवाई केली आपण ते अच्छा. सादर करायला लावलेलं होतं. वा बर. त्यांनी काय, मला तर मी फोन केला सुर्वे साहेबांना. हां सुर्वे साहेबांचं म्हणणं असं निघालं अच्छा, की जो वायकर आहे बांधकाम विभागाचे बांधकाम विभागाचे हां. आपले सावरकर बिल्डिंग अजित सुर्वे. हा हां ते म्हणाले की त्यांचं पाणी बंद केले आणि लाईट बंद केली. बर, बरं हे हा खरं आहे विषय का? नाही झालं, हे खरं आहे का खोटं आहे? त्यांना म्हणलं मला नाही, का असं करू शकत नाही पहिली करू गोष्ट. शकत. हां, बरं. एकदम. आणि त्यांचं म्हणणं असं होतं त्यामध्ये हां त्या ठिकाणच्या बिल्डिंग मध्ये भाडुत्री आहेत, हां ते आम्ही कसे हटवू शकतो असं म्हणले ते. हो. बर, मी याचा अजित सुर्वेंना जाऊन प्रश्न विचारणार आणि असं उत्तर देतात ना, हे फार चुकीचं आहे. हो, त्यांचं म्हणणंच असं होतं. आणि ते म्हणाले की आम्ही साहेबांना, आयुक्त साहेबांना जे काय पुढची प्रोसेस केलेली सादर केलेलं आहे असं म्हणले ते. हो. पण तुम्हाला त्यांनी काय दिली का कागदपत्र? नाही काही दिलेलं नाहीये. हा. हे त्यांनी मला सॅटर्डेला सांगितलंय. बर, आज मंडे आहे आमचा. आज म्हणजे हां बरं, आजचा दिवसही आहे. हा. हां नाही, आपण गुरुवारी भेटलो होतो ताई. नाही मी हा. जे आज आहे तुम्ही- ना, हा, हा. मी सुर्वे साहेबांना सॅटर्डेला सुट्टीच्या दिवशी भेटलो होतो. हो नाही 5च्या सुमारात भेटलो होतो आम्ही. भेटलो होतो. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चालेल चालेल. सॉरी फ्रायडेला भेटलो होतो. हां मी तेच म्हणलं. हां 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 ठीक आहे फ्रायडेला भेटलो होतो. ठीक आहे, काय हरकत नाही. साहेबांना फोन केला. हम्म, साहेबांनी मला म्हणलं की मी बिल्डिंगला आहे. हम्म. बिल्डिंगला असल्यामुळे मग मी साहेबांना विचारलं तुम्ही काही कारवाई केली का हां नाही. हां तर ते म्हणले आम्ही त्यांचं पाणी बंद केलेलं, लाईट बंद केलेली आहे. असं अजित सुर्वे स्वतः म्हणले. अजित सुर्वे स्वतः बोललेले वा आहे. वा वा बांधकाम विभागाचे. वा ताई, तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तुमचा म्हणजे ह्यात हो का, ह्यात दिसतच आहे तुमचा व्यक्तिगत ह्यात काही फायदा मला तरी दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही समाजासाठी करताय. हो. ताई तुमचे समाजातर्फे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आणि ताई काय ते सह्यांचं मला दिसतंय, काय ताई सांगता येईल का? सह्याची मोहीम राबवलेली आहे हां, मी. हां, हां. की आता मी एकटी बसत असेल किंवा माझे सहकारी माझ्यासोबत बसत बरोबर असेल, जर कारवाई झाली नाही हां तर मी ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे, मी जसं आपल्याला मागच्या वेळेस पण सांगितलं हो होतं, बरोबर आहे. मी आयुक्ताची गाडी अडवणार आहे की बरोबर आहे. तुम्ही गोरगरिबांच्या ज्या हातगाड्या आहेत हां. तर तात्काळ कारवाई करता. हां ह्या मोठ्या लोकांच्या जे हां. तुमच्या महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, हम्म. अग्निशामक दलाचे, हम्म. त्यांना तुम्ही पाठीशी घालताय का हे प्रश्न विचारणार वा. आहे. वा वा वा. ताई हे सह्याचं जरा दाखवा. बर, छान छान. ताई हे म्हणजे तुम्हाला सपोर्ट करणारी लोक आहेत. हो. ताई मग ह्यामध्ये मी सांगतो की मी सुद्धा TV10 म्हणून मी आत्ता सही करायला तयार. पेन आहे का ताई? हां, मी आत्ता सही करायला तयार आहे. आणि त्यानंतर ह्याचा हा ताई हे सह्यांचं काय जरा सांगा जरा एकदा. सह्याची मोहीम जी आखलेली आहे ना आपण, हे फक्त सह्या नसून हे मला ताकद देणार आहेत. येत्या आंदोलनामध्ये हे सर्व लोक माझ्यासोबत असणार आहेत. त्यासाठी ही सह्याची मोहीम राबवलेली आहे आपण. यात प्रामुख्याने तुम्हाला काय वाटतं कोण कोण आहेत यात? मी तर मागं खाली दाखवतो TV10, स्वतः TV10 ह्यामध्ये या महिलेला पूर्ण सपोर्ट करणार आहे. तुम्ही छान ताई झाशीच्या राणीसारखी लढता. हां. समता सैनिक दल आहे, जसे भीम आर्मी आहे, भीम छावा आहे, भीम संघटना, ह्या सगळ्या बघा ना, आपण बघू शकता. हां. ते भीम छावाचं डिलीट करा. Yes, yes, yes. ठीक आहे. चुकून निघलं माझ्याकडून. ठीक आहे ठीक आहे. नाही नाही काही हरकत नाही. म्हणजे हो का? हो सुटी. ताई, पहिलं हे करू आपण. हां एक होऊ द्या. बरं घ्या. हां. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जोरात. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाही भाऊ साठेंचा विजय असो. क्रांतिज्योती महात्मा फुलेंचा विजय असो. या नवनाथ वाईकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या नवनाथ वाईकरचं करायचं काय? खाली डोकं वर या पाय. नवनाथ वाईकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या लाजेन राधेकरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भारतीय संविधानाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाही भाऊ साठेंचा विजय असो. तू काय मला म्हणलं ती आली होती, मी तिला भेटलो, मग तिने मला मेसेज कसं पाठवला?